मी महेंद्र पवार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलोय माझ्या मामाच्या गावी करूळ भट्टीवाडी। आपण आता जाणार आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट द्यायला, जो आहे गगनबावड्याला। गगनबावड्याला जाण्यासाठी 2 घाट लागतात, एक भुईबावडा घाट आणि एक करूळ घाट। तर आपण आज चालू आहे करूळ घाटातून आणि आज माझ्यासोबत आहेत आराध्य आणि मामा। आपण मामाच्या बाईकवरून करूळ घाटातून जात आहोत। जो तुम्हाला आता दिसतो आहे तो करूळ घाट आहे। ॲक्च्युली करूळ घाटाचं काम मागच्या जवळपास 1.5 वर्ष चालू होतं, तर तो आत्ताच सुरू झाला आहे घाट। म्हणजे घाट सुरू होऊन फक्त 2 महिनेच झालेत, पण घाटाचं काम पूर्णपणे अजून झालेलं नाही आहे। थोडंफार साईडला वगैरे काम चालू आहे, पण घाट आता पूर्ण कॉन्क्रीट रस्ता झाल्यामुळे घाटात आणि रस्त्याचं थोडं रुंदीकरण झाल्यामुळे सुद्धा घाटात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे। आम्ही निघालो होतो तेव्हा पावसाचं वातावरण होतं, म्हणजे यावेळी लवकर पाऊस सुरू झाला होता मे महिन्यात, त्यामुळे घाटात सर्वत्र धुकंच पसरलेलं होतं आणि त्या धुक्यातून जाताना आम्हाला खूपच मजा आली। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे सगळं धुकंच आहे। आराध्य तर खूपच मजा करत होता घाटामध्ये, त्याला तर एकदम खूप भारी फिलिंग येत होतं आणि आम्हाला सुद्धा। आणि बाईकवर असल्यामुळे खूपच मस्त वाटत होतं, म्हणजे बाहेरचं सगळं वातावरण एकदम स्पष्ट दिसत होतं। जरा अजून उशिरा गेलो असतो तर कदाचित घाटातील धबधबेसुद्धा आम्हाला बघायला मिळाले असते। तर हा घाट कोल्हापूर ते विजयदुर्ग या 2 शहरांना जोडणारा, म्हणजे कोल्हापूर ते विजयदुर्ग या मेन सिटीजमध्ये हा घाट येतो, करूळ घाट, जो टोटल 9 ते 10 किलोमीटरचा आहे। आणि या घाटाने गोव्याला जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा खूप रहदारी असते, म्हणजे ट्रक्स म्हणा किंवा प्रायव्हेट बसेस म्हणा, सगळ्या ह्याच घाटाने मोस्टली जातात। त्यामुळे ह्या घाट तसा रहदारी ह्या घाटात बऱ्यापैकी असते। तुम्ही बघत असाल गाड्या घाटातून सुद्धा खूप येत आहेत, त्यामुळे घाटात रहदारी बऱ्यापैकी असते। काहीच दिसत नाही आहे समोरचं, खूप धुकंच आहे। तर घाटावरती गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे। त्यांनी तिथे ज्ञानसाधना केली होती खूप वर्ष, सो त्यांचा आश्रम आहे। दरवर्षी दत्त जयंतीला तिथे मोठी जत्रा असते। हे गगनगिरी महाराजांच्या आश्रमाच्या पायथ्याशीच म्हसोबाचं एक मंदिर आहे छोटंसं, आराध्यने फोटो काढले तिथे। त्यानंतर तिथून वर जाण्यासाठी जवळपास 100 ते 150 पायऱ्या आहेत। वरती शूटिंग अलाव नसल्यामुळे मी फोटोज कॅप्चर केलेत बऱ्यापैकी। तर हा बघा, हे घाट ॲक्च्युली ह्या साईडला सगळी दरी आहे आणि दरीत पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे, नाहीतर तुम्हाला चांगलाच व्ह्यू बघायला मिळाला असता। इथून पूर्ण घाटाचा व्ह्यू दिसतो। तर वरती गेल्यावरती अशी भरपूर काही शिल्प आहेत जी कोरलेली आहेत किंवा बनवलेली सुद्धा आहेत, सो तिथे तुम्ही फोटो काढू शकता। खालचं मंदिर तर मला दाखवता आलं नाही, पण हे जे वरच्या साईडला जेव्हा आपण चालत येतो तेव्हा तिथे हे असं सुंदर असं मंदिर आहे। मंदिरामध्ये गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे। सो आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच एक गगनगिरी महाराजांचा घोड्यावरती बसलेला असा एक पुतळा बनवलेला आहे। त्याच्यानंतर ह्या मंदिराच्या समोर एक भव्य असं पटांगण आहे, म्हणजे खूप मोठं मैदान आहे हे, जिथे दत्त जयंतीच्या वेळी मोठी जत्रा भरते। पण आता ह्या धुक्यामुळे तुम्हाला पुढचं काही दिसत नाही आहे, म्हणजे जवळपास पुढे 10 मीटरच्या पुढे आपल्याला पुढे माणूस उभा आहे की काय उभा आहे कोणीच दिसत नव्हतं, एवढं धुकं तिथे पसरलेलं होतं दाट। बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये की समोर तिथे माणसं आहेत की नाही तेच कळत नाही। एक खूप मोठं पटांगण आहे, जवळपास 1000 माणसं राहतील एवढं मोठं पटांगण आहे, त्यापेक्षा जास्तच। ह्याच इथून खाली जायला रस्ता आहे, जिथे त्यांचं खाली अजून एक मंदिर आहे गुफेसारखं। तिथे ॲक्च्युली शूटिंग करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण शूट केलं नाही तिथे। खूप सारे पर्यटक तिथे भेट देतात पावसाळ्यात हिवाळ्यात, कारण की इथे ऑल टाईम थंडीचं वातावरण असतं घाटमाथ्यावर असल्यामुळे। तिथून आम्ही पुन्हा निघालो
आपल्या गावी भट्टीवाडीला जायला. तर जातानासुद्धा घाटात खूप 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 धुकं होतं. खूप सारे पर्यटक होते जे घाटामध्ये थांबून फोटो वगैरे काढत होते किंवा शूटिंग करत होते. आणि घाटात म्हणजे घाटातून जसं खाली उतरलं तसे खूप खूप धुकं. हे बघा पर्यटक आहेत जे शूटिंग करताना गाडी थांबवून शूटिंग वगैरे करत होते. नंतर घाट अर्ध्यावर झाल्यानंतर आराध्याने गाडी चालवायला घेतली होती. आराध्य फुल जोशमध्ये गाडी चालवत होता आणि बराच वेळ जवळपास त्याने अर्धा घाट गाडी चालवली. म्हणजे मामा होताच सोबत, पण तरी पण मजा केली त्याने. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.